लेट्स प्ले सेकंड सेमीफायनलचा पहिला चेंडू फेकी केला जातोय शुभम साळुंखे टू बॅटर गजानन पवार. फटका खेळलाय अगदी मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅकअप होता त्या दरम्यान आपण पाहतो एकच धाव म्हणजेच संघाच्या धाव संख्येची सुरुवात एकेरी धावीने होते सिंगल रनने होते. जो संघ विजय होईल तो संघ मात्र जे जे जळव संघासोबत फायनल मध्ये 2 हात करेल. जो संघ पराजय होईल तो संघ मात्र आपण पाहतोय जो संघ पराजय होईल तो संघ मात्र सूर्याची वाडी संघासमवेत तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी 2 हात करणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. हो आता मात्र आपण पाहतोय अगदी चौकार आपण पाहतोय जो मात्र नोंदवला जाणार आहे महेशच्या खात्यामध्ये. मॅचची लिडिंग एज लागत असताना चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामधून स्लीप रिझनच्या हातामधून सरळ जाऊन बेडलाय बाउंड्री ओपला. याच्या 4 धावेनीची सुरुवात होते महेशच्या वैयक्तिक खात्याची. अगदी मात्र 2 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा. टीम श्री वाघजाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी आई वाघजाईचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये उतरले आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत 2 विजय प्राप्त केले. आता मात्र तिसरा विजय म्हणजेच सेमीफायनलची मॅच आहे हा देखील प्राप्त केला तर नक्कीच फायनल मध्ये एंटर करणार आहे ज्यांनी मात्र स्पर्धा आयोजित केले. या स्पर्धेचे होस्ट संघ आपण पाहतोय अर्थातच पाडेकरवाडी संघ. फटका आता मात्र फसला गेलाय ज्यासाठी केला होता अट्टास तो क्षण पाहिला जातोय. शुभमने मात्र मागील चेंडूवरती हेच केलं होतं आणि याही चेंडूवरती हेच केलं जात आहे. मागील चेंडूवरती थोडीशी क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये परंतु या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाची साथ मिळते. खेळ संपला जातोय महेशचा. आता मात्र महेश माघारी निघालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश आलाय धावत यायचंय. चौथ्या चेंडूवरती येत आहे 3 धावा आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 8 आकड्यावरती. टीम पाडेकरवाडी संघ आपण पाहतोय हो. याच्यावरती देखील आपण पाहतोय वेगाने बीट करत असताना शुभम साळुंखे अगदी ह्या चेंडूवरती देखील एकच धाव खर्चित करतोय. मागील 3 मॅचेसचा विचार करायला गेलं तर सर्वात कमी धावा खर्चित करतोय आपल्या संघाकडून शुभम साळुंखे. 3 षटकामध्ये आपण पाहतोय या षटकामध्ये देखील कमी धावा खर्चित केलेत. 5 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 9 धावा आपण पाहतोय. मेंढरडेरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे पुरेपूर आपण पाहतोय 2च खेळाडू बाउंड्री ऑफवरती तैनात असतात. ओहो फटका खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या दरम्यान चूक घडली जाते आणि चुकीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय चौकार धावफलकावरती नोंदवला जाणार आहे आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 13 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीम पाडेकरवाडी संघ विनोद सर आता मात्र आले दुसऱ्या ओव्हरसाठी. त्यांना प्रमोट केलं जाते. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे सामना चालू करायचं लगेचच. स्ट्रायकिंग एंडवरती गजानन नॉस्टॅक एंडला सँडी संदेश आणि बॉलिंग ट्रॅकवरती विनोद सरांना आपण पाहतोय. लॉंग ऑनवरती एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजनमध्ये डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण पाहतोय
त्यानंतर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ वरती देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. विनोद सरांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. यानंतर होते विकेटचं पतन. गजाननचा देखील खेळ संपला गेलाय. अर्थातच आपण पाहतोय दुसरा झटका लागतोय टीम पाडेकरवाडी संघाला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ठरतोय धर्मेंद्र पवार. अर्थातच 40 धावा वैयक्तिक खात्यामध्ये रचल्या होत्या आणि एक विकेट आपल्या स्पेलमध्ये प्राप्त केली होती. तो धर्मेंद्र पवार आपण पाहतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते चषक धर्मेंद्र पवारला दिलं जाईल. रोहन बॅटर आपण पाहतोय आउट होतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी धावा वाचवल्या जातात. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जातात. नवीन बॅटर आपण पाहतोय निखिलच्या माध्यमातून 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू पूर्ण झालेत. 15 वरती जाऊन पोहोचले. माफी असावी. अगदी आपण पाहतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच धर्मेंद्र पवार ठरतोय. वैयक्तिक 40 धावांनी आपल्या स्पेलमध्ये एक विकेट प्राप्त केली होती. अर्थातच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आकर्षक चषक त्याला देऊन सन्मानित केलं जाते. त्याच्या खेळाला सन्मानित केलं जात आहे. तर मात्र उंची खूप प्राप्त झाले. SP आले. ओहो झेल पकडले जाते विजयच्या माध्यमातून. काय झेल पकडले. अगदी ऑस्ट्रेलियन टाईप मध्ये कॅच ही पकडत असताना पूर्णपणे कंप्लीट करत असताना आपण पाहतोय विजयला मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या चेंडूवरती होते विकेटचं पतन. विनोद सर पाहायला गेले त्यांची थोडीशी चर्चा पाहायला गेली या ओव्हर मधील तर 4 चेंडू फेकी केले. 3 विकेट प्राप्त आणि 2 धावा खर्चित. हे त्यांचं समीकरण राहिले आतापर्यंत. नवीन बॅटर धावत यायचंय मैदानामध्ये. सुनील आलाय. ओहो पुन्हा एकदा चेंडू रडार मध्ये निघून जातोय. सरळ 6 धाव्यांसाठी येतोय एका विस्फोटक फटका. बॅटर आपण पाहतोय सुनीलच्या बॅट मधून आहे का घणाघाती प्रहार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे ओव्हर मधील. फटका खेळलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक धावत आला. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन वरतून कव्हर रिझन मध्ये त्या दरम्यान धावत आला. 2 तर पूर्ण केले. तिसरीचा कॉल आहे. रोखलं जात आहे. 2 वरती रोखलं जात आहे. अगदी या चेंडूवरती येत आहे 2 धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. आता अजून देखील एक षटक शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. पुढचा गोलंदाज लगेचच यायचा. शेवटचा गोलंदाज धावत यायचा.
दोन चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 वरती स्थिर असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढे सरसावून फटका खेळला जातोय. बॅटर त्या दरम्यान क्षेत्ररक्षक होता, चूक घडली जाते. अगदी थोडीशी मैदानाची साथ मिळत नाहीये, फंबलिंग होते त्या दरम्यान येतोय चौकार आणि चौकारानिशी संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस धाव फलकावरती 27 धावा. एक सन्मानजनक लढण्यासाठी पुरेसा स्कोर तयार केला जातोय बॅटर संदेशच्या माध्यमातून. पुढे सरसावून फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक गेला, एसपी ला जवाब झेल पकडली यार. मागील चेंडूवरती चूक झाली, या चेंडूवरती ती चूक सुधारून देखील काढली आहे. एसपीच्या माध्यमातून आपण पाहतोय जेल पूर्ण होताना पाहायला मिळालंय. या धावत यायचंय बॅटर. उद्या आपण पाहतोय नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती लगवलेत. सागर आलाय नवीन बॅटर टीम पाडेकरवाडी संघाकडून. अगदी आतापर्यंत पाहायला गेले तर अर्धा संघ नेस्तनाबूत झालाय, अर्धा संघ धारातीर्थी पडलाय महत्वाच्या मॅच मध्ये. हो, अगदी मात्र पुन्हा आपण पाहतोय धावची तेच धावचीत होतोय का, वाईड बॉल. प्रामाणिकपणा सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं गेलं होतं की प्रामाणिकपणाने जेवढं क्रिकेट खेळता येईल तेवढं क्रिकेट खेळा. नक्कीच यश तुमच्या पायाखेरीस एक ना एक दिवस थोडा उशीर का होईना, परंतु हे नक्कीच यश तुमच्या पायाखेरीस येऊन पडेल, याची देखील नोंद ठेवायची. तेच सागरने दाखवलंय. वेल प्लेड सागर. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित टीम आपण पाहतोय. 8वा खेळाडू आहे, 8वा प्लेयर आहे. इन ॲट 8 नंबर वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय रोहित. अजून देखील पाहायला गेलं तर एक चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा. शेवटचा एक चेंडू जाना 11 जंगलवाडी. फटका खेळलाय, अगदी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आपण पाहतोय. फटका खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फेकीला जवाब होते. तिसरीचा कॉल नाही, रोखलं जाईल. अगदी मात्र आता फेकी केली जाते. विकेटचं पतन होते तिसऱ्यासाठी. अगदी 7वी विकेट गमावली जाते, याची देखील नोंद घ्यायची. या चेंडूवरती 2 धावा येत असताना 29 धावा, 30 टू विन आहे 18 चेंडूमध्ये. टीम जाना 11 जंगलवाडी संघासाठी थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. या मैदान लगेच खाली करायचं आहे. मैदानाचा ताबा आता मात्र पाडेकरवाडी संघ घेईल. जो संघ विजय होणार तो संघ जे जळव संघासोबत 2 हात करेल. जो संघ पराजय होणार आहे तो मात्र सूर्याची वाडी संघासोबत 2 हात करेल, याची देखील नोंद घ्यायची आहे.
18 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती रजनीकांत, बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विनोद, नॉन स्ट्रायक एंडला शुभम असणार आहे. अगदी लेट्स प्ले सामना लगेच चालू करायचा आहे. सूर्याचीवाडी संघ कर्णधार व्यासपीठाजवळ येऊन थांबायचा. जो संघ पराजय होईल तो संघाचा कर्णधार लगेचच येऊन टॉस करेल, याची देखील नोंद घ्या. ती अगदी मॅच आपण पाहतोय थर्ड आणि फोर्थ प्राइज साठी असेल. सूर्याचीवाडी टीम कॅप्टन व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. ती वाईट चेंडू, वाईटने सुरुवात केली म्हणजेच धाव फलकावरती एक धाव अतिरिक्तची जोडली जाते. हो, फटका खेळला जातो इनसाइड आउट. आपण पाहतोय ओव्हर दी कव्हर. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषे पार. एक चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा. बॅटर विनोद सरांच्या बॅट मधून आज चौकार आलाय. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्लिप रिझन वरतून आपण पाहतोय गली स्लिप रिझन वरतून चेंडू निघून जातोय का. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फेल्ड करतोय. पूर्ण केले. तिसरीचा कॉल आहे, तिसरी देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय शुभम आणि विनोद सर यांच्या दरम्यान खेळपट्टीवरती. अगदी या 3 धावेनी संघाची धावसंख्या आता मात्र 8 वरती जाऊन पोहोचली. 2 चेंडू पूर्ण 8 धावा. टीमा जाना 11 जंगलवाडी संघ. हो, फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. 1 बाउन्स फील्ड केलाय. दुसरीचा कॉल आहे, दुसरी देखील पूर्ण केली जाईल. अतिशय सहजरित्या धावा धावून काढल्या जात आहेत. या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावत असताना 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झालाय. दुहेरी आकड्यामध्ये आपण पाहतोय धाव फलक रूपांतरित झालाय. 3 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. स्वीचिट पुन्हा एकदा आपण पाहतोय याच्यावरती चौकार येतोय. हा फटका याचा फेवरेट आहे. हा फटका आपण पाहतोय त्याचा आवडता आहे आणि त्याच्यावरती आपण पाहतोय त्याने यश प्राप्त केलंय. हा चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14. 4 चेंडू पूर्ण. बिनगडीबाद टीम जाना 11 जंगलवाडी संघ. तर मात्र थोडासा फ्रंटफूट वरती येतोय टीम जाना 11 जंगलवाडी संघ. जो विजय होणार आहे तो मात्र फायनल मध्ये एंट्री करेल. जो पराजय होणार आहे तो मात्र सूर्याची वाडी संघासोबत 2 हात करणार आहे. लगेचच जो संघ पराजय होईल त्यांनी लाजवाब फटका, बैठा फटका, सलगचा दुसरा चौकार. आजच्या दिवसामध्ये शांत बसायला तयार नाहीये शुभम साळुंके. मागील स्पर्धेमध्ये याच्यावरती बोटे दाखवली होती, परंतु आता सर्वांना आसमान दाखवतोय तो शुभम साळुंके. आपण पाहतोय या चेंडूवरती देखील येतोय चौकार. 5 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती 18 धावा. आता मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रजनीकांत देखील विचार करतोय. रजनीकांतची देखील पॉवर आजच्या मॅच मध्ये थोडीशी कमी पडली आहे. 13 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. थोडस स्पीडअप घ्या विनंती आहे. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटॉस चेंडू मिस स्ट्रोक. अगदी हात डोक्यावरती देखील ठेवलाय. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 18 धावा.
12 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज असणार आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. पुढचा गोलंदाज या लगेच. टीम सूर्याची वाडी कॅप्टन आपण देखील व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं. लगेचच टॉस केला जाईल. लगेचच थर्ड आणि फोर्थ प्राइजसाठी मॅच खेळवली जाणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आपणास फायनली या अंधार पडायच्या आतमध्ये बॅडलाईटच्या आतमध्ये खेळायचे, याची देखील नोंद घ्यायची आहे. गोलंदाज गजानन, स्पीडअप घ्यायचा आहे. सामना चालू करा, विनंती आहे. ओ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल पूर्ण केली जाते. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होणार आहे का? येणारा नवीन बॅटर जो स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 11 चेंडू मध्ये आता विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या दरम्यान तैनात होता, त्याने कोणतीही चूक केली नाही. विकेट प्राप्त केली जाते. आता मात्र येणारा बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती. येणारा बॅटर कोण आहे? यायचं आहे मैदानामध्ये. संतोष दादा मैदानामध्ये आता एंटर करतायत. मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकलंय. या चेंडूवरती वाईड प्लस 2 धावा. अगदी या चोरीच्या 3 धावा, मोफतच्या 3 धावा, फ्रीच्या 3 धावा आपण पाहतोय. अगदी या 3 धावेने धाव फलक पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा. आता मात्र 9 धाव्यांची गरज आहे. खेळ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असेल त्या दरम्यान चेंडू फील्ड करतोय, अगदी फेकी देखील करतोय. याच्यावरती येते 1 धाव, म्हणजे आता विजयासाठी 8 धाव्यांची गरज असणार आहे. 10 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. हो, चेंडूला सरळ बिरकावून दिला जातोय. फुलटॉस चेंडू म्हणजे मेजवानी आहे शुभम साळुंकेसाठी. मेजवानीवरती तावा नक्कीच मारणार आहे. या चेंडूनिशी आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होताना संघाची धावसंख्या 28 वरती. अगदी 2 धावा दूर आहे आपल्या विजयापासून, सेमीफायनल मधील विजयापासून. टीम जाना 11 जंगलवाडी संघ, टीम कॅप्टन सूर्याची वाडी. माझा आवाज पोहोचत असेल तर या. हा वाईट चेंडू म्हणजे एकच धावेची गरज आहे विजयासाठी. अगदी 1 धाव दूर आहे आपल्या विजयापासून टीम जाना 11 जंगलवाडी संघ. म्हणजेच आपण पाहतोय यानंतर होणारी मॅच असेल सूर्याची वाडी विपक्ष टीम. एक धावेंची गरज आहे. धावचा नवीन बॅटर SP.
एक धाव आणि विजय प्राप्त केला जातोय. अभिनंदन टीम. जाना 11 जंगलवाडी संघ अगदी फायनल मध्ये एंटर केला जाते. टीम कॅप्टन या लगेचच यायचं, थोडंसं सहकार्य करा. टॉस करू आपण, लगेचच डिसिजन देखील कळवला जाईल.